आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्फर्ट फूड, म्हणजे आपल्या घरातली जेवणाची व्हेज थाली. अशी थाली जी बाहेर किती पण खाल्लं ना तरी खाल्ल्यासारखं वाटत नाही, पण तेच आपण घरी येऊन जेवल्यानंतर असं आपल्याला वाटतं, अरे आता कुठे जेवल्यासारखं वाटतंय. तेच आपलं कम्फर्ट फूड. त्यामध्ये काय असणार आहे, आपल्या थालीमध्ये असणार आहे 2 भाज्या असतील, कोशिंबीर असणार, बटाट्याची भाजी असेल, पण बटाट्याची भाजी आम्ही आधीसुद्धा केलेली आहे, त्यामुळे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला देऊच. वरण भात असणार आहे, यावेळेला आपण तिखट वरण करणार आहोत. एक स्वीट असणार आहे आणि असणार आहे चटणी. चला तर आता आपण लगेच रेसिपी पाहूया. आपल्याला ना 2 प्रकारच्या भाज्या करायच्या. एक तर आपण लाल माठाची भाजी करणार आहोत आणि दुसरी आपण फरसबीची भाजी करणार आहोत. तर इथे फरसबी स्वच्छ करून घेतलेली आहे आम्ही, धुवून आणि बारीक चिरून ठेवलेली आहे. त्यानंतर माठ पण आम्ही स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण बटाटे घेतलेली आहे फरसबीच्या भाजीत घालण्यासाठी. इथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, मुगाची आणि तुरीची डाळ. एक 4-5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेंगा घातलेल्या आहेत. आपण ह्याचं तिखट वरण करणार आहोत. त्यानंतर आपण इथे कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे तेल. आपण ना इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. त्यानंतर इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. इथे घेतलेले आहेत कढीपत्ता. त्यानंतर आपल्याला करायची आहे फोडणीची कोशिंबीर. त्यासाठी आपण काय करणार आहोत, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, बीट घेतलाय, काकडी घेतले, गाजर घेतलाय, थोडीशी मिरची घेतली आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण बारीक किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कटिंग करा. त्यानंतर इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. इथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं. इथे आपण मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे जिरं आणि राई. त्यानंतर आपण मसाले घेतलेले आहे. मसाल्यांमध्ये आपला आहे आगरी मसाला आहे. त्यानंतर आपण हळद घेतली आहे, जिरा पावडर, धना पावडर आणि आपला गरम मसाला घरचा जो कुटलेला असतो तो. आणि आपण इथे घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट आणि एक अर्ध लिंबू. चला आता लगेच आपण कृती पाहूया. आपण ना आता लगडी ठेवली, गॅस पेटवलेली आहे. आता आपण त्यात घालूया तेल. सगळ्यात आधी आपण करतोय तिखट वरण. त्यात आपण घालतोय थोडीशी राई, जिरं, थोडा कढीपत्ता आणि कांदा घातलाय आपण थोडासा. एक बारका कांदा घेतलाय डाळीसाठी. त्यानंतर आपण घालतोय आलं लसूण पेस्ट. हे मिक्स करूया. आपण ना थोडासा टोमॅटो घालूया. आता ना आपण घालूया हळद, एक अर्धा चमचा, 1 चमचा आगरी मसाला, मिक्स करूया. त्यामध्ये आता आपण डाळ घालतोय. डाळीमध्ये आपण शेंगा घेतलेल्या आहेत. तुम्ही ना डाळीमध्ये तुम्हाला जर बटाटा आवडत असेल ना तर तुम्ही बटाटा घातलात ना तरी छान लागेल. आता आपण फोडणी तर घातले डाळीला. आता डाळीला छान कड येऊ दे
आणि आपल्या ज्या शेवगाच्या शेंगा आहेत ना त्या पण जरा शिजू दे. आता आपण काय करूया, ह्याला कड येऊ दे. आपण ही एका गॅसवर फिरून घेऊया आणि या फ्लेमवर आता आपण दुसरं कढई ठेवूया. आपली कढई ना गरम झाले, तेल घालूया. तेल जरा गरम होऊ दे. आता त्यात जाईल राई आणि जिरं. थोडासा कढीपत्ता. आता आपण त्यात घालूया कांदे. आपण 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. हे छान परतवूया आणि आपला कांदा ना थोडा शिजू दे. आपण जरा 5 मिनिटं थांबूया. आता ना आपण त्यात घालूया मिरच्या. आपण ही भाजी ना मिरचीवरच करणार आहोत, त्याच्यात मसाले घालणार नाही. मसाले घालणार आहोत पण आपला आगरी मसाला जो आहे ना तो आपण यूज नाही करणार आहोत. थोडासा टोमॅटो, एक अख्खं टोमॅटो घातलंय. आणि 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे मिक्स करूया आणि आपलं ना टोमॅटो आणि कांदा थोडासा अजून शिजू दे. आपण झाकण मारूया. आपला कांदा शिजलाय. आता आपण त्यात घालूया हळद, गरम मसाला. हे मिक्स करूया. आणि त्यात आता आपण घालूया फरसबी. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ही भाजी ना आपल्याला पाणी घालणार नाही आहोत. ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. त्यामुळे आपली जी गॅसची फ्लेम आहे ना ती स्लोच ठेवायची, फास्ट करू नका. आता काय करायचंय, आपण ना झाकण ठेवलंय आणि त्याच्यावर थोडं पाणी घालूया. आता ही भाजी ना वाफेवर होऊ दे. थोड्या थोड्या वेळाने आपण चेक करत राहू. आपली फरसबीची भाजी पण होतेच आहे. तोवर ना आता आपण करायची आहे लाल माठाची भाजी. पण लाल माठाची भाजी ना आपण हातावरची भाजी करायची आहे. हातावरची भाजी म्हणजे काय, आपण ना सगळे इंग्रेडियंट्स एकदाच घालायचे आहेत आणि ती वाफेवर शिजवून घ्यायची आहे. अगदी झटपट आणि सोपी पद्धत. आपण ना त्यात आता कांदे घालूया. त्यानंतर आपण घालतोय मिरच्या, थोडंसं आलं लसूण घालतोय, ओलं खोबरं, थोडीशी हळद, अर्धा चमचा, मीठ आणि तेल. पाहिलं तुम्ही, अगदी झटपट आहे. घाईच्या वेळेला आपण ही करू शकतो. आता ही मिक्स करून घ्या हाताने चांगली. आता हे ना छान एकजीव झालेलं आहे. आता काय करायचंय, वरती झाकण ठेवायचंय आणि ताटावर त्या पाणी ठेवायचंय आणि आपल्याला ही वाफेवर स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे. या भाजीला ना जास्त वेळ लागणार नाही. 10 मिनिटात ही भाजी लाल माठाची होऊन जाईल. भाज्या तर होत आहेत, तोवर आपण करूया कोशिंबीर. कोशिंबीरसाठी मी तुम्हाला सांगितलंय काय काय घेतलं. आपण घेतलाय गाजर,
बीट, टोमॅटो, कांदा, काकडी, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. चवीपुरतं मीठ, आणि थोडीशी साखर घालणार आहोत. आणि एक अर्ध लिंबू. त्यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट. आता हे मिक्स करून घेऊया. आपली लाल मटाची भाजी ना तयार झालेली आहे की नाही? एकदम सोपी पद्धत. आता ना आपण गॅस बंद करूया आणि आपल्याला आता कोशिंबीरला द्यायची आहे फोडणी. तर आपण आता ती तयारी करूया. फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घेतलंय, त्याच्यामध्ये घालतोय थोडंसं जिरं आणि कढीपत्ता. आता हे ना आपल्याला थोडं तडतड झालं पाहिजे. बघा हे तडतडतंय छान. आता आपण गॅस बंद करूया. आता ही फोडणी आपण घालूया कोशिंबीर मध्ये. पहा, आपली कोशिंबीर रेडी झालेली आहे. ते आता मिक्स करूया. ही कोशिंबीर नक्की तुम्ही ट्राय करा घरी, खूप छान लागते. हे आता रेडी आहे. हे आता आपण झाकण मारून बाजूला ठेवूया. आता ना आपण झाकण काढूया. आपली डाळ शिजले की नाही पाहूया. ते बघा छान उकळी आले डाळीला. आता त्यात घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आणि आपलं वरण रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. पाहिले, ऑलमोस्ट रेडी झाली आपली भाजी पण फरसबीची. आता त्यात आपल्याला घालायचं आहे खोबरं. त्यात आपण घालणार आहोत सुकं खोबरं. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्स करूया. आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. आता फक्त हे मिक्स करायचंय आणि आपल्याला 2 मिनिटं ठेवायचं आहे वाफेवर आणि मग आपण गॅस बंद करून टाकणार आहोत. मित्रांनो, आपली डिश रेडी झालेली आहे. बटाटा भजी आणि चटणीची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवली नाही, कारण ऑलरेडी आम्ही ती आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. बाकी आपण काय काय केलं पहा. तिखट वरण केलं, लाल माटाची भाजी, फरसबीची भाजी, बटाटा भजी, गुलाबजाम, राईस, चपात्या, लोणचं, चटणी आणि बीटाची कोशिंबीर. एक कम्फर्ट फूड. आपण जरी कितीही बाहेर खाल्लं ना, तरी घरी आल्यानंतर हे जेवण जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आत्ता कुठे जेवल्यासारखं वाटतं. तसंच आपलं साधं सुधं घरगुती पद्धतीचं हे जेवण आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी याच्यामध्ये काही नाही आहे. पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याशिवाय तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तर मिळणारच नाही. म्हणूनच चला आता आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. बाय.